नागपूरमध्ये भाजप शिंदेची शिवसेना युतीत लढणार आहे। 151 पैकी 8 जागा शिवसेनेचे उमेदवार लढणार आहेत, तर उर्वरित जागी भाजपचे उमेदवार रिंगणामध्ये उतरणार आहेत। नागपूरमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। नागपूरमध्ये भाजप आणि शिंदेची युती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते, मात्र राष्ट्रवादी या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढणार आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदीच नीलम, आपण पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच जे आहे ते शिवसेना आणि भाजप युती म्हणून नागपूर महानगरपालिकेत लढणार असं निश्चित झालेलं होतं। मात्र जागा वाटपाचा जो फॉर्म्युला होता तो ठरत नव्हता, कारण की 151 जागांपैकी शिवसेनेने जवळपास 50 जागांची मागणी सुरुवातीला जे आहे ते तो प्रस्ताव भाजपकडे मांडला होता। मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी थेट त्याला नकार देत जे आहे ते मागील निवडणुकीत जे आपल्याला विजय मिळाला होता त्या संख्याबळानुसार आपण कुठेतरी मागणी करावी, त्यामुळे एक अंकी जागेची मागणी जी आहे ते करावी अशी जी ते भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली होती। त्यामुळे कुठेतरी तानातानी जी आहे ते पाहायला मिळाली। अखेर रात्री उशिरापर्यंत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जे आहे ते एक मॅरेथॉन बैठक जी आहे ते शिंदे सेनेचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी यांच्यामध्ये पार पडली। त्यामध्ये निश्चित करण्यात आलं की 8 जागा ज्या आहेत ते शिंदे सेनेला सोडण्यात येणार। यामध्ये कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील थेट जे आहे ते फोन लावत जे आहे या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधल्याची जी आहे ती माहिती आहे। त्यानंतर कुठेतरी जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे आणि शिंदे सेनेला 8 जागा देण्यात येणार आणि उर्वरित ज्या 151 पैकी जागा असतील त्या सर्व भाजप जे आहे ते लढणार आहे। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत कोणतीही चर्चा भाजपने या ठिकाणी केलेली नव्हती, त्यामुळे त्यांनी जे आहे ते या ठिकाणी स्वबळावर लढण्याचा एकंदरीत नारा घेतलाय। काल त्यांनी आपल्या काही उमेदवारांना एबी फॉर्म जे आहे ते वाटप केले, जवळपास 40 उमेदवारांना त्यांनी एबी फॉर्म वाटप केले, तर भाजपने देखील आपली उमेदवारी न जाहीर करता काल 100 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण जे आहे ते केलेलं आहे। आणि शिंदे सेनेनं 8 जागा सोडल्याबरोबर कोणत्या जागेवरती शिंदे सेना लढणार आहे हे देखील रात्रीच्या बैठकीमध्ये ते निश्चित केलं गेलेलं आहे। त्यामुळे आज अखेरचा दिवस आहे उमेदवारी अर्ज करण्याचा। आज एकंदरीत संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। नीलम जी, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।